हाय फ्रेंड्स, SM क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण 12वी वाणिज्य विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे OCM म्हणजेच वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन, तर या विषयाचे आपण बोर्ड एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाची अशी इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता या विषयाच्या बोर्ड एक्झाम क्वेश्चन पेपरचा जर विचार केला तर यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 असतो बघा, खालील संकल्पना किंवा संज्ञा स्पष्ट करा, आणि हा क्वेश्चन तुमचा असतो 8 मार्कचा। तर या क्वेश्चनच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या संकल्पना आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता या ठिकाणी बघा, पहिली महत्त्वाची संकल्पना आपल्याला सांगता येईल ती म्हणजे हालचाल अभ्यास। नेक्स्ट आहे नियंत्रण, नेक्स्ट आहे करदेय गोदामे, नेक्स्ट आहे ग्राहक संरक्षण, नेक्स्ट आहे ईमेल, समन्वय, शिस्तीचे तत्व, संदेशवहन त्यालाच काय म्हटलं जातं संप्रेषण, व्यवसाय नीतिशास्त्र, कंपन्यांची सामाजिक जबाबदारी, वस्तू सेवा निवडीचा अधिकार, विपणी, व्यवस्थापन। त्यानंतर बघा पुढची महत्त्वाची संकल्पना आपल्याला सांगता येईल ती म्हणजे सामाजिक जबाबदारी। नेक्स्ट आहे विश्वस्त संकल्पना, जनहित याचिका, बांधणी किंवा त्यालाच काय म्हटलं जातं परिवेष्टन, उत्पादन, संघटन, विमा, ई व्यवसाय, लोक अदालत, स्थान विपणी, बाह्य सेवा। तर या सर्व काय आहेत महत्त्वाच्या संकल्पना आहेत की ज्या तुम्हाला काय होऊ शकतात बोर्ड एक्झामला येऊ शकतात। त्यानंतर बघा याच सब्जेक्टच्या क्वेश्चन पेपरचा जर विचार केला तर या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला असतो खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, आणि हा क्वेश्चन किती मार्क्सला असतो 8 मार्कला असतो। आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 असतो खालील प्रश्न सोडवा, आणि हा क्वेश्चन पण किती मार्क्सचा असतो 10 मार्क्सचा असतो। तर क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 7च्या दृष्टीने काही महत्त्वाचे क्वेश्चन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 1 आहे हेनरी फेवाल यांची व्यवस्थापनाची तत्वे स्पष्ट करा। नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्राहकांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करा। नेक्स्ट क्वेश्चन आहे विपणनाची कार्य स्पष्ट करा। नेक्स्ट क्वेश्चन आहे उद्योजकाची कार्य स्पष्ट करा। नेक्स्ट क्वेश्चन आहे विपणनाचे ग्राहकांप्रती महत्त्व स्पष्ट करा। नेक्स्ट क्वेश्चन आहे व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप स्पष्ट करा। नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्राहकांचे अधिकार स्पष्ट करा। नेक्स्ट क्वेश्चन आहे ई बँकिंग सेवा स्पष्ट करा। नेक्स्ट क्वेश्चन आहे नियोजनाचे महत्त्व स्पष्ट करा। नेक्स्ट क्वेश्चन आहे उद्योजकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। त्यानंतर बघा पुढचा आपल्याला महत्त्वाचा क्वेश्चन पाहता येईल क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 7च्या दृष्टीने, तो म्हणजे व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा ज्यालाच काय म्हटलं जातं BPOचे फायदे स्पष्ट करा। नेक्स्ट क्वेश्चन आहे शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे स्पष्ट करा। नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्राहक संरक्षणाच्या गरजा स्पष्ट करा। नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्राहकांप्रती व्यवसाय संघटनांच्या सामाजिक जबाबदाऱ्या स्पष्ट करा। नेक्स्ट क्वेश्चन आहे शासनाप्रती व्यवसायाच्या कोणत्याही 5 सामाजिक जबाबदाऱ्या स्पष्ट करा। नेक्स्ट क्वेश्चन आहे गोदामांचे प्रकार स्पष्ट करा। नेक्स्ट क्वेश्चन आहे कर्मचाऱ्यांप्रती असणाऱ्या व्यवसायाच्या कोणत्याही जबाबदाऱ्या स्पष्ट करा। तर अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 7 क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 7 साठी महत्त्वाचे असणारे काही क्वेश्चन सांगता येतील। त्यानंतर बघा याच OCMच्या बोर्ड एक्झाम क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 असतो फरक स्पष्ट करा, आणि हा क्वेश्चन किती मार्क्सला असतो 12 मार्क्सला असतो। तर त्या दृष्टीने आपण काही फरक पाहणार आहोत। त्यामध्ये पहिला फरक आपल्याला सांगता येईल तो म्हणजे रस्ते वाहतूक आणि जलवाहतूक। नेक्स्ट आहे जीवन विमा आणि अग्नी विमा। नेक्स्ट आहे संघटन आणि कर्मचारी व्यवस्थापन। नेक्स्ट आहे जिल्हा आयोग आणि राज्य आयोग। नेक्स्ट आहे रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक। नेक्स्ट आहे निर्देशन आणि समन्वय।
नेक्स्ट आहे करदेय गोदाम आणि करदत्त गोदाम. नेक्स्ट आहे चालू खाते आणि मुदत ठेव खाते. नेक्स्ट आहे ई वाणिज्य व ई व्यवसाय. नेक्स्ट आहे राज्य आयोग व राष्ट्रीय आयोग. नेक्स्ट आहे संघटन आणि निर्देशन. नेक्स्ट आहे नियोजन आणि नियंत्रण. नेक्स्ट आहे कर्मचारी व्यवस्थापन आणि निर्देशन. तर हे काही महत्त्वाचे फरक आपल्याला सांगता येतील की जे बोर्ड एक्झामच्या क्वेश्चन पेपरमध्ये येऊ शकतात. त्यानंतर बघा, बोर्ड एक्झाम क्वेश्चन पेपरचा जर विचार केला तर बोर्ड एक्झाम क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 8 हा असतो तुमचा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हा ब्रॉड क्वेश्चन असतो आणि तुम्हाला 8 मार्कला हा क्वेश्चन असतो. तर या क्वेश्चनच्या दृष्टीने काही महत्त्वाचे क्वेश्चन आपण पाहणार आहोत. त्यामध्ये बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट आपल्याला सांगता येईल तो म्हणजे विपणन मिश्र म्हणजे काय आणि विपणन मिश्राचे 7P स्पष्ट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्यावसायिक बँक म्हणजे काय आणि व्यावसायिक बँकांची कार्य सविस्तर स्पष्ट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे विमा म्हणजे काय आणि जीवन विम्याचे किंवा त्यालाच काय म्हटलं जातं आयुर्विम्याचे प्रकार स्पष्ट करा. त्यानंतर बघा, पुढचा क्वेश्चन आपल्याला सांगता येईल तो म्हणजे रस्ते वाहतूक म्हणजे काय आणि रस्ते वाहतुकीचे फायदे आणि तोटे स्पष्ट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे समाज व ग्राहकांसाठी विपणनाचे असणारे महत्त्व स्पष्ट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बँकेचा अर्थ सांगून बँकांचे विविध प्रकार स्पष्ट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे विपणनाची कार्य सविस्तर स्पष्ट करा. तर क्वेश्चन नंबर 8च्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे काही क्वेश्चन आपण पाहिले. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8मध्ये बोर्ड एक्झाम क्वेश्चन पेपरला महत्त्वाचे असणारे काही क्वेश्चन आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. थँक्यू.